नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण र या व्यंजनाबद्दल शिकणार आहोत. र या व्यंजनाला पहिला उकार किंवा दुसरा उकार म्हणजे पहिल्या उच्ची मात्रा किंवा दुसऱ्या उच्ची मात्रा जेव्हा जोडली जाते तेव्हा तो रू रू असा बदलतो. इतर व्यंजनामध्ये आणि र मध्ये काय फरक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. So this video is about consonant r. When we add पहिला उकार और दूसरा उकार किंवा पहिल्या उच्ची मात्रा किंवा दुसऱ्या उच्ची मात्रा to a consonant r, it changes to ru ru. But unlike other consonant, it has a slight difference in this uchi matra. So we will see what is that difference. इथे मी क हे कन्सोनंट आणि उ ची मात्रा लिहिलेली आहे, पहिल्या उची आणि दुसऱ्या उची. तर क मध्ये जेव्हा आपण पहिला उ मिळवतो तेव्हा तो कु होतो आणि दुसरा उ मिळवतो तेव्हाही तो कु होतो, पण त्यांच्या उकारामध्ये फरक आहे. पहिला उकार असा लिहिला जातो, दुसरा उकार असा लिहिला जातो आणि हे दोन्ही जे उकार आहेत ते अक्षराच्या खाली लिहिले जातात. So in case of consonant k, when we add u, first u and second u, it changes to ku, and this sign or matra is written below that letter. But in case of r, when we add u, pahila u and dusra u, it changes to ru, ru. But this matra is not written below that letter. Instead, it is written next to that letter, r. You can see here. This matra is not written below the letter but next to that letter. So this is the difference. तर हा जो र आहे तो पहिल्या उ ची मात्रा र मध्ये मिळवल्यानंतर झालेला र आहे आणि हा दुसऱ्या उची मात्रा मिळवल्यानंतरचा रू आहे. म्हणजे हा पहिला रू आणि दुसरा रू. आता आपण त्याची उदाहरणं पाहूयात. इथे दोन उदाहरणं दिलेली आहेत. रुमाल म्हणजे हँकरचिप आणि रूळ म्हणजे ट्रॅक. इथे र या अक्षराला पहिल्या उची मात्रा जोडलेली आहे, पण रूळ या शब्दामध्ये र या अक्षराला दुसऱ्या उची मात्रा जोडलेली आहे. So in word rumal there is a first ukar and in word rule there is a second ukar किंवा दुसरा उकार. रुमाल पहिल्या उची मात्रा, रूळ दुसऱ्या उची मात्रा. आता खाली काही शब्द दिलेले आहेत ते आपण पाहूया. तर इथे काही शब्द दिलेले आहेत. वाचा आणि गिरवा, रीड अँड ट्रेस. रूळ, रुसवा, रुपेरी, रूप, रूपवती आणि सुरू. रूचा अर्थ ट्रॅक, रुसवा म्हणजे सलकिंग, रुपेरी म्हणजे सिल्वरिश, रूप म्हणजे लुक, रूपवती म्हणजे ब्युटिफुल आणि सुरू म्हणजे स्टार्ट. तर यामध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर काही शब्दांना पहिला उकार जोडलेला आहे आणि काही शब्दांमध्ये र ला दुसरा उकार जोडलेला आहे. तर कुठल्या शब्दांना पहिला उकार आहे आणि कुठल्या शब्दांना दुसरा उकार आहे? इन वर्ड्स रुसवा अँड रुपेरी यू विल फाइंड दॅट र इज हॅव्हिंग पहिला उकार, बट इन केस ऑफ रूळ, रूप, रूपवती अँड सुरू र इज हॅव्हिंग दुसरा उकार. तर असे हे दोन्ही उकार असलेले शब्द इथे दिलेले आहेत. तुम्ही ते नीट वाचा, त्याचे अर्थ लक्षात घ्या. सो यू हॅव टू बी केअरफुल while writing whether it is first रू or second रू. ओके, मग तुम्हाला हे चिन्ह नीट पाहून तुम्हाला समजेल की तिथे पहिल्या उची मात्रा आहे की दुसऱ्या उची. तर तुम्हाला ही र ला उ पहिला उ किंवा दुसरा उची मात्रा जोडल्यानंतर
तो र कसा लिहितात हे लक्षात ठेवा. हा जर तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आमच्या MKS गुरुकुलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.